तर मग नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या ह्या मोटिवेशन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कसं असतं ना की आपल्या जिंदगीमध्ये लय मोठे उतार चढाव चालू असतात, पण एक उतार चढाव असा असतो की आपण एका कामाला जर का करणं सोडून दिलं ना तर ती आपल्या मनामध्ये कुठेतरी खटखट करते. आता मी सांगतो तुम्हाला, आपले दात किती आहे माहिती आहे का? 32 दात आहेत. 32 दात आहेत, पण आपलं लक्ष कुठं जाते माहिती आहे का? त्याच ठिकाणी जात आहे, त्या ठिकाणी आपल्या दातामध्ये कुठेतरी पाच अटकेलं असतं. आपण जेवण झाल्यावर काय करतो माहिती आहे का? जीभ, आपली जी जीभ असते ना, जीभ ती कुठं जाते? त्याच ठिकाणी जाते. त्या ठिकाणी आपलं ते कचरा अटकेले, ते काढूच रोग आपल्याला काही चेन भेटत नाही. तर असतं मित्रांनो, आपल्या जिंदगीमध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, पण आपलं लक्ष जातं कुठं माहिती आहे का? त्याच प्रॉब्लेमवरच, ज्या प्रॉब्लेमचे आपल्याला काही घेणं देणं नसतं आहे, ज्याच्यावरून आपल्याला काही करणं नसतं आहे. पण मित्रांनो, काही काही सवयी अशा असतात ना की त्या सोडून पण सुटत नाही माणसाच्या. उदाहरण द्यावं तुम्हाला तर आता द्यावं कसं? मित्रांनो, कसं असतं ना, जीवनात खूप लोकांचे टेन्शन ह्या भानगडी खूप जास्त असतात. मग आता टेन्शन घेऊन काम जर केलं समजा आपण, तर आपल्या जीवनामध्ये काही सुखद व्यवहार होणार नाही. कारण की टेन्शन घेऊन आजपर्यंत तर कोणाचं भलं झालं नाही आहे. मी बघितलं मित्रांनो, कारण की मी स्वतः पण टेन्शन घेतलं होतं पहिल्यांदा, पण सोडून दिलं. सोडून कसं दिलं माहिती मित्रांनो? प्रत्येक प्रॉब्लेम्स आपली, मग काय करायचं माहिती का तुम्हाला? तुम्ही एक मोबाईल घ्या. मोबाईल घेतला ना तुम्ही, त्यात यूट्यूब चॅनल खोला. तुम्हाला नसं खोलता येत, दुसरं पण खोलून घ्या. पण खोलून घ्या. तुमच्या जीवनामध्ये जे बी परेशानी असेल ना, त्या परेशानी तुम्ही त्या यूट्यूबवर सांगा की आज मग आपल्या संग असं झालं, आज मग आपल्या संग तसं झालं. मित्रांनो, तुम्हाला सांगतो 50% तुमचा ताण आहे ना, हा असंच गायब होऊन जाईल. तुम्हाला लोक कमेंट करून सांगतात की असं नसतं आहे, त्या प्रॉब्लेमचं असं सोल्युशन असतं आहे, त्या प्रॉब्लेमचं तसं सोल्युशन असतं. म्हणजे त्याच्यात तुमचा 2-3 पटीनं फायदा तुमचाच आहे. कारण की एक तर तुमचं चॅनल बी ग्रो होईल आणि तुम्हाला पैसे मिळतील, ते बी यायला लागतं. तुमचाच फायदा आहे त्याच्यात. मित्रांनो, अनुभव येणं आणि अनुभव घेणं हे लय मोठं असतं आहे. अनुभव जेव्हा असतो ना मित्रांनो, तो अनुभव माणसाला कधी बी कुठं बुडवत नाही. शिक्षण शिकलं तर कुठं वाया जात आहे का? नाही जात. तसंच असतं मित्रांनो, जीवनातला जो अनुभव असतो ना, तो अनुभव घ्या तुम्ही. तुम्हाला सांगतो, निरीश्य हा शब्द तुम्हाला भेटणं मुश्किल आहे. म्हणजे लांबपर्यंत तो भेटणार नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला परिश्रम करावं लागेल, कष्ट करावं लागतील त्या गोष्टीसाठी. आता परिश्रम कष्ट कशी करतात? मग आता परिश्रम कष्ट तर बैल करतात. बैल काय करतो? खातो पितो आबद राहतो, हाकतो, खातो पितो आबद राहतो, हाकतो. पण त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे जगता येत नाही. तसं आपलं माणसाचं झालं आहे. एखादी प्रायव्हेट नोकरीमध्ये बघा तुम्ही, तुमच्या आसपास असं कोणीतरी प्रायव्हेट नोकरीमध्ये कसं आहे ना माहिती आहे का? असं बैलाला कसं आपण बांधून ठेवतो, तसंच बांधून ठेवलं आहे एका खुट्याला. तसंच प्रायव्हेट नोकरीचं पण आहे. प्रायव्हेट नोकरीचं कसं आहे माहिती आहे का? आता समजा एखादा बैल एखाद्या खुट्याला बांधून ठेवले, त्याला आपण आपल्या मनानं चारा टाकतो. तो त्याच्या मनानं उठून घेऊ शकत नाही आहे, तो त्याच्या मनानं फिरायला जाऊ शकत नाही आहे, आणि तो त्याच्या मनानं कुठंच जाऊ शकत नाही. तसं प्रायव्हेट नोकरीचं ना आपल्या माणसाचं पण झालेलं आहे. पहिल्या गुलामीत होतो राज्याच्या, आता गुलामीत आहे प्रायव्हेट नोकरीच्या. तुम्हाला प्रायव्हेट नोकरी कोण करा सांगते? सरकारी नोकरी पण तशीच आहे, फक्त तिच्यात कसं आहे माहिती आहे का? थोडा आराम भेटतो माणसाला. पण प्रायव्हेट नोकरी तर तिच्यापेक्षा बेहतर आहे. आणि प्रायव्हेट नोकरी म्हणजे मागं खूप 90% लोक जास्त लागलेले आहेत. मित्रांनो, कसं असतं ना की ज्या गोष्टीसाठी तुम्ही मागं पळता, ती गोष्ट तुम्हाला जिंदगीभर कमी आली पाहिजेत. आणि फर्स्ट इयर गेस्ट इयर 2-4 म्हणजे 22 23 वर्ष ते तुम्ही शिक्षण शिकता, ते तुम्ही प्रायव्हेट नोकरीसाठी शिकता का? नाही शिकत. मित्रांनो, मग आपलं हेच म्हणणं आहे की तुम्ही काहीतरी व्यवसाय चालू करा. व्यवसाय चालू करा म्हणजे की कसा व्यवसाय चालू करायचा आपल्याला? की आपली जी पिढी आहे, आपली ही पिढी कंप्लीट होऊन बी पुढच्या पिढीमध्ये ती कामी आलं पाहिजेत. मग आता काय करणार मित्रांनो? सुरुवात सांगतो मी तुम्हाला. सुरुवात अशी सांगेन की तुम्हाला लाज वाटून तुम्ही व्हिडिओ बंद करून टाकसान. पण मित्रांनो, असं असतं ना की सुरुवात कशी असते? तुम्ही पंपच्या दुकान टाका, तुम्ही गोलगप्पे ती पाणीपुरीचे असते ना ते टाका. लास्ट श्रम हा या सगळं विकून टाका. लास्ट श्रम ह्या दुनियामध्ये काहीच नसतं आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या स्वतःवर जर गोष्ट आली ना तर आपण काही विकू शकतो. मित्रांनो, त्या गोष्टीसाठी आपल्याला खूप काही कष्ट करणं लागले जर असले ना तर करायचे, खूप मेहनत करायची. आईबापाचं स्वप्न पूर्ण करायचं,
व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.